कोणत्या दिवशी कसे सुरू करावेत? घटस्थापना दि 1:5, सप्तरात्र उत्सव दि 1:7 पासून, पंचरात्र उत्सव दि 1:9 पासून, त्रिरात्र उत्सव दि 2:1 पासून, एक रात्र उत्सव दि 2:2 रोजी, ललिता पंचमी दि 19 रोजी, घागरी फुंकणे दि 2:1 ला आहे. महाअष्टमीचा उपवास दि 2:2 ला तर महानवमीचा उपवास दि 2:3 ला. नवरात्र सांगता दि 2:3 ला आहे. घट उठविणे. नवरात्रीची 4 प्रमुख अंगे आहेत. 1. देवता स्थापन. 2. मालाबंधन. 3. अखंड नंदादीप. 4. कुमारिका पूजन. नवरात्र बसवल्यावर ज्या देवतेचे नवरात्र असते त्या देवतेची पूजा करताना देवाचा देवीचा टाक हलवता फुलांनी किंचित पाणी शिंपडून रोज फुले बदलून पूजा करावी. मात्र इतर देव नेहमीप्रमाणेच ताम्हणात घेऊन दूधपाणी घालून रोजच्या सारखी पूजा करावी. मात्र काही लोक नवरात्र बसविल्यावर इतर देवांचीही पूजा करीत नाही, देव हलवित नाहीत. हे शास्त्राला धरून नाही. हा समज निव्वळ चुकीचा आहे. प्रकृती खराब असेल, झेपणार नसेल तर वयोमानाप्रत्वे शक्य नसेल तेव्हा नवरात्र बसवितानाचा पहिला दिवस व शेवटचा दिवस, उठता बसता असे 2 व नवमीचा 1 असे 3 दिवस उपवास केला तरी चालतो किंवा फक्त अष्टमीचा ही करता येईल आणि नवमीस धान्य फराळ, भाजके अन्न करावा. नवरात्रात अखंड नंदादीप लावला जातो. त्यावर काजळी आल्यावर तो विझतो. अगर वायाने हवेने विझतो मालवतो ते अशुभ नाही. कुठलीही शंका न घेता दिव्याची वात स्वच्छ करून काजळी काढून वा बदलून तो परत लावावा. ते आत 1-2 कापराच्या वड्या बारीक करून टाकल्या तर काजळी येत नाही आणि वात मंद व शांत जळत राहील व प्रकाशही स्वच्छ पडेल. देवीस बाहेरून वस्तू आणून वाहताना स्वच्छ करून वाहाव्यात, जसे फुले, तुलसीपत्र, दुर्वा इत्यादी. शक्यतो घरात तयार केलेलेच पदार्थ नैवेद्यास ठेवावे. श्रद्धेने, आत्मसमर्पणाने, आनंदाने उत्सव साजरा करावा. त्याचे चांगले फळ मिळते. अष्टमीचे पूजनासाठी रात्रौ 1-2 ते 1 ही वेळ घ्यावी, कारण त्या आधी कधी कधी सप्तमी असू शकते. दसरा, विजयादशमी हा 3.5 मुहूर्तापैकी एक असल्याने शुभ मानतात, पण त्या दिवशी विवाह, वास्तू, निक्षेप, शांती इ शुभ कामे करू नयेत, कारण अश्विन महिना हा त्यासाठी त्याज्य आहे. मात्र वाहन खरेदी, घर खरेदी, कलशपूजन इ करू शकता. नवरात्र म्हणजे 9 दिवस असते असे नाही. काळ्या मातीत सप्तधान्य हळदीच्या पाण्यात बुडवून पेरावेत. घट बसविल्यावर रोज सुवासिक फुलांची माळ बांधावी. शक्यतो परान्न, दुसऱ्याचे घरी घेऊ नये. ब्रह्मचर्य पालन करावे. पलंग, गादी, दाढी, कटिंग वर्ज्य करावे. नवरात्रात नवदुर्गा 9 आहेत, त्याप्रमाणे रोज एकीचे पूजन केले जाते. त्या अशा आहेत: 1. शैलपुत्री. 2. ब्रह्मचारिणी. 3. चंद्रघंटा. 4. कुष्मांडा. 5. स्कंदमाता. 6. कात्यायनी. 7. कालरात्री. 8. महागौरी. 9. सिद्धिधात्री. रोज एका कुमारिकेस वाढत्या वयाच्या क्रमाने बोलावून तिचे पाद्यपूजा, दुग्धपान, फलाहार, अल्पोपहार देऊन शेवटचे दिवशी जेवण, वस्त्र, अलंकारोपयोगी वस्तू देऊन पूजन करून आशीर्वाद घ्यावे. स्कंद पुराणात वयानुसार कुमारिका पूजन त्याचे फळ सांगितले आहे. देवी व्रतांमध्ये कुमारिका पूजन परमावश्यक आहे असते. 1 वर्षाची कुमारिका. फळ मोक्ष व भोग प्राप्ती. 2 वर्षाची कुमारी. फळ ऐश्वर्य प्राप्ती. 3 वर्षाची त्रिमूर्तिनी. फळ धर्म, अर्थ, काम, मोक्ष. 4 वर्षाची कल्याणी. फळ राज्यपद प्राप्ती. 5 वर्षाची रोहिणी. फळ विद्या प्राप्ती. 6 वर्षाची काली. फळ षटकर्म सिद्धी. 7 वर्षाची चंडिका. फळ राज्य प्राप्ती. 8 वर्षाची शांभवी. फळ संपत्ती प्राप्ती. 9 वर्षाची दुर्गा. फळ पृथ्वीवरील राज्य. 10 वर्षाची सुभद्रा. फळ मन इच्छा प्राप्ती. देवी भागवतात प्रत्येक वारी कोणता नैवेद्य दाखवावा ते सांगितले आहे ते असे: 1 रविवारी पायस, खीर. 2 सोमवारी शुद्ध तूप.
3 मंगळवारी केळी, 4 बुधवारी लोणी, 5 गुरुवारी खडीसाखर, 6 शुक्रवारी साखर, 7 शनिवारी साजूक तूप. बऱ्याच ठिकाणी सप्तशती पाठ करण्याची पद्धत आहे. ते कोणत्या कार्यासाठी किती करावेत ते असे. फलसिद्धीसाठी 1 पाठ, उपद्रव शांतीसाठी 3 पाठ, भयमुक्तीसाठी 7 पाठ, यज्ञफल प्राप्तीसाठी 9 पाठ, राज्यप्राप्तीसाठी 11 पाठ, कार्यसिद्धीसाठी 12 पाठ, सुख संपत्तीसाठी 5 पाठ, बंधमुक्तीसाठी 25 पाठ, प्रियव्यक्ती प्राप्ती 18 पाठ, अनिष्ट ग्रह निवारण 20 पाठ, शत्रु राजा रोग भय 17 पाठ, पुत्र धन प्राप्तीसाठी 6 पाठ, एखाद्याला वश करणे 14 पाठ, सामान्यतः सर्व प्रकारच्या शांतीसाठी 5 पाठ. नवरात्रात कोणते रंग परिधान करावे? रविवार केशरी कबोली, सोमवार पांढरा, मंगळवार लाल डाळिंबी, बुधवार निळा आकाशी, गुरुवार पिवळा, शुक्रवार हिरवा पिस्ता शेवाळी, शनिवार जांभळा करडा ग्रे, रविवार केशरी कबोली, सोमवार मोरपंखी, मंगळवारी गुलाबी. नवरात्र बसविल्यावर समजा घरात सुतक अशौच वृद्धी आली तर सप्तशती पाठ थांबवून सुतक संपल्यानंतर राहिलेले पाठ पूर्ण करावेत. मात्र नवरात्र उपवास चालू ठेवावेत व माळ दिवा इत्यादी शेजारच्यांकडून अथवा ब्राह्मणाकडून लांबचे नातेवाईकांकडून करावे आणि घरातील साहित्य वापरू नये. नवरात्रीच्या आधीच असा प्रसंग आला तर मात्र 13वा 15वा झाल्यावर उरलेल्या दिवशी नवरात्र बसवता येईल. जसे 7, 5, 3 व 1 दिवसाचे बसवता येईल त्या नवरात्राला सप्तरात्रोत्सव, 7 दिवसांचे पंचरात्रोत्सव, 5 दिवसांचे त्रिरात्रोत्सव, 3 दिवसांचे एक रात्रोत्सव, 1 दिवसाचे अशा पद्धतीने करता येईल. तसे दिवस मोजून कसे बसवता येईल ते बघावे. नवरात्रीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.